वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। आजच्या आपल्या या विशेष विचार चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण श्री गुरु ग्रंथ साहेब जी मधल्या एका खूप सुंदर एका प्रेरणा देणाऱ्या शब्दावर एकत्र विचार करणार आहोत। जी, आज आहे 24 ऑगस्ट 2025 आणि आजचा हा हुकमनामा साहेब तिसरे गुरु श्री गुरु अमरदासजी महाराज यांनी रचलेला आहे। राग सोरठ मध्ये हा शब्द आपल्याला श्री गुरु ग्रंथ साहेबजीच्या अंग 637 वर मिळतो। सोरठी महेला 3 घरू 1 तितुकी, आणि हा शब्द एका खूप महत्वाच्या विषयाकडे आपल्याला घेऊन जातो। हो ना, आणि तो विषय म्हणजे परमेश्वर आपल्या भक्तांची काळजी कशी घेतो, त्यांचं रक्षण कसं करतो। मला वाटतं हा शब्द फक्त आश्वासन नाही देत, तर गुरुमुख आणि मनमुख म्हणजे जे गुरुच्या मार्गाने चालतात आणि जे स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात, त्यांच्या जीवनातल्या प्रत्यक्ष अनुभव यातून समोर येतात। अगदी बरोबर बोललात। हा शब्द म्हणजे एक प्रकारे श्रद्धा आणि भक्तीचं प्रतिबिंबच आहे। यात आपल्याला परमेश्वराच्या कृपेची, त्याच्या संरक्षणाची सततची ग्वाही मिळते। तर मग आपण असं करूया, या शब्दाचा जो खोल अर्थ आहे, जी शिकवण आहे, ती आपण मिळून उलगडायचा प्रयत्न करूया। चला तर मग सुरू करूया ही विचार यात्रा। शब्दाची पहिलीच ओळ बघा ना, किती दिलासा देणारी आहे। भक्ता दी सदा तू रखदा, हरी जियो धुरी तू रखदा आईया। म्हणजे हे प्रभू, तू तुझ्या भक्तांची नेहमीच लाज राखतोस, काळजी घेतोस, आणि हे काही आज नाही सुरू झालं, तर अगदी सृष्टीच्या सुरुवातीपासून धुरी तू हे करत आला आहेस। यात एक कायमस्वरूपी भाव आहे, नाही का? निश्चितच, हे फक्त एक वचन नाहीये, तर एक अनुभव आहे, एक सत्य आहे, असं गुरु महाराज सांगतायत। आणि लगेच पुढच्या ओळीत बघा, प्रल्हाद भक्ताचं उदाहरण देऊन हे स्पष्ट केलंय। प्रहिलाद जन तुधू राखिलये, हरिजीव हरणा खोसू मारी पछाया। म्हणजे देवाने प्रल्हादासारख्या सेवकाला वाचवलं आणि हिरण्यकशिपूसारख्या अहंकारी, त्रास देणाऱ्या शक्तींना संपवलं। इथे पैज राखणे किंवा लाज राखणे याचा अर्थ फक्त शारीरिक रक्षण नाहीये बरं का, तर भक्ताची श्रद्धा, त्याची निष्ठा, त्याचा मान जपणं। हे नातं किती घट्ट आहे, किती विश्वासाचं आहे, हे यातून दिसतं। आणि मग लगेचच तो फरक पण सांगितला आहे। गुरुमुखानो परतीती है, हरिजीव मनमुख भरमी भुलाया। म्हणजे जे गुरुच्या शिकवणीनुसार चालतात ते गुरुमुख, त्यांना या सत्यावर, या संरक्षणावर पूर्ण परतीती असते। पण जे मनमुख आहेत ते मात्र भ्रमातच भरमी भरकटलेले राहतात। ही परतीती म्हणजे नक्की काय? फक्त विश्वास म्हणता येईल का, की अजून काही खोल अर्थ आहे? परतीती हा शब्द खूप महत्वाचा आहे इथे। हा फक्त असा वरवरचा विश्वास नाहीये, ही अनुभवातून आलेली एक दृढ श्रद्धा आहे, एक खात्री आहे की हो, देव माझी काळजी घेणारच। गुरुमुख व्यक्ती गुरुच्या शब्दावर पूर्णपणे अवलंबून असते, त्यामुळे मनात शंका किंवा भीती नसते। या उलट भरम म्हणजे काय, तर अज्ञान, संशय, गोंधळ। मनमुख माणूस स्वतःच्या छोट्याशा बुद्धीवर आणि अहंकारावर अवलंबून असतो, त्यामुळे तो नेहमी गोंधळलेला असतो, दिशाहीन असतो, भुलाया। त्याला देवाच्या या मोठ्या योजनेवर विश्वासच बसत नाही। म्हणून तर गुरुमुख होणं किती गरजेचं आहे, हे इथे अधोरेखित होतं। अच्छा, म्हणजे गुरुमुख आणि मनमुख यांच्यातला फरक हा फक्त बाहेरच्या वागण्याचा नाही, तर आतल्या विश्वासाचा आणि दृष्टिकोनाचा आहे। आता पुढचा भाग बघूया, जो भक्तांच्या निर्भयतेबद्दल बोलतो। भक्तानो जमू जोही न साके, काळू न नेडे जाई। म्हणजे भक्तांना यम किंवा मृत्यू सुद्धा पाहू शकत नाही, जवळ येऊ शकत नाही। हे कसं काय होतं? याचं उत्तर लगेच पुढच्या चोळीत दिलंय। केवळ राम नामू मनी वसिया, नामेही मुक्ती पायी। म्हणजे त्यांच्या मनात फक्त आणि फक्त देवाचं नाव, त्याचं स्मरण असतं, दुसरं काही नाही। आणि हे नामस्मरण इतकं ताकदवान आहे की ते मृत्यूच्या भीतीवर मात करतं। त्या नावामुळेच त्यांना मुक्ती मार्ग मिळतो। मृत्यूचं भय हे सगळ्यात मोठं भय आहे, पण भक्त नामाच्या साधनेने त्याच्या पलीकडे जातो। आणि याच नामस्मरणाच्या शक्तीबरोबर अजून एक गोष्ट येते, रिद्धी सिद्धी सब भक्ता चरणी लागी, गुरकै सहजी सुभाय। 2 म्हणजे गुरुच्या कृपेने आणि सहज मार्गाने चालल्यामुळे सगळ्या रुद्धी सिद्धी म्हणजे ज्या काही अद्भुत शक्ती आहेत त्या भक्तांच्या पायाशी येतात। याचा अर्थ ते काही चमत्कार वगैरे करत फिरतात असा घ्यायचा का, की काही वेगळा अर्थ याचा? हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे आणि इथे गैरसमज होऊ शकतो। चरणी लागी म्हणजे त्या शक्ती भक्ताच्या नियंत्रणात येतात, त्याच्या सेवेत असतात। पण खरा गुरुमुख भक्त त्यांची इच्छा करत नाही किंवा त्यांच्या मागे धावत नाही। गुरु काही सहजी सुभाई म्हणजे गुरुच्या शिकवणीनुसार सहज नैसर्गिक जीवन जगल्यामुळे, नामात रमल्यामुळे
या गोष्टी आपोआप येतात. खरी शक्ती ही सहज अवस्था आहे, जी नामातून आणि गुरुकृपेतून मिळते. वृद्धिसिद्धी तर त्या मार्गावरचे फक्त बाय प्रॉडक्ट्स आहेत, ते काही ध्येय नाही. भक्ताला त्यात काही इंटरेस्ट नसतो. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. म्हणजे खरी ताकद सहजतेत आहे, नैसर्गिकतेत आहे, आतून येते ती, बाहेरच्या चमत्कारांमध्ये नाही. आता याच्या अगदी उलट मनमुखांची स्थिती काय सांगितली आहे? मनमुखानो परतीतीनं आवी अंतरी लोभ सुआऊ. त्यांच्यात ती खात्री, ती श्रद्धा नसतेच. उलट त्यांच्या मनात काय असतं? तर लोभ आणि स्वार्थ, सुआऊ. अगदी बरोबर. आणि ही जी आतली कमतरता आहे ना, ती त्यांच्या वागण्यात पण दिसते. गुरुमुखी हृदय शब्द न भेदियो, हरिनाम न लागा भाव. ते कदाचित गुरुच्या जवळ आले असतील, पण त्यांच्या हृदयात गुरुचा शब्दू पोचलेला नसतो, तो आतपर्यंत भिडलेला नसतो. त्यामुळे देवाच्या नावावर त्यांचं प्रेम, भाव जडत नाही. आणि परिणाम काय? तर त्यांचं बोलणं सुद्धा कसं असतं? वृक्ष, प्रेमरहित, मनमुखी फिका आलाव. त्यात तो गोडवा नसतो. आणि त्यांचा जो बाहेरचा देखावा असतो त्याबद्दल काय म्हटले? कूड कपट पाजूलही जासी, मनमुखी फिका अलाव, अंतरी लोभ ब्रह्मभुलाना, सव खोटे गलिजंजीरा. म्हणजे त्यांचं जे खोटेपणाचं आणि कपटाचं जे नाटक बाजू आहे ते शेवटी उतरतच. लोभ आणि भ्रमामुळे ते भटकटलेले असतात आणि त्यांच्या गळ्यात जणू खोटेपणाची साखळी असते. हो, पाजू म्हणजे देखावा, बुरखा. मनमुखाचा बाहेरचा दिखावा कितीही चांगला असला तरी तो टिकत नाही, कारण त्याचा आधार खोटा असतो. त्याचा खोटेपणा कधी ना कधी उघड होतोच. इथे बघा ना, गुरुमुख आणि मनमुख यांच्यातला विरोधाभास किती स्पष्टपणे समोर येतोय. एका बाजूला नामाने आलेली निर्भयता, सहजता, प्रेम, आणि दुसऱ्या बाजूला लोभ, भ्रम, खोटेपणामुळे आलेली अस्थिरता आणि दुःख. खरंच की. आता पुढची ओळ पण खूप विचार करायला लावणारी आहे. भक्ता विची आपी वर्तदा, प्रभुजी भक्ती हू तू जाता. याचा अर्थ असा होतो का की परमेश्वर स्वतः भक्तांमध्ये असतो, त्यांच्यातून काम करतो आणि त्याला ओळखायचा मार्ग फक्त भक्तीच आहे? अगदी तसंच आहे. आपी वर्तदा म्हणजे तो स्वतःच कार्यरत असतो. तो भक्तांच्या बोलण्यातून बोलतो, त्यांच्या कामातून दिसतो. भक्त जणू त्याचं माध्यम बनतात. आणि त्याला जाण्याचा मार्ग कोणता? तर फक्त भक्ती. भक्ती हू तू जाता. ज्ञान, कर्मकांड, योग हे मार्ग असतीलही, पण गुरु महाराज इथे भक्तीवर जोर देत आहेत. कारण भक्ती थेट हृदयाला जोडते देवाशी. भक्तीतूनच त्याचं खरं रूप ओळखता येतं. आणि मग लगेचच मायेबद्दल म्हटलं आहे, माया मोह सब लोग हे तेरी तू एको पुरखू विधाता. म्हणजे हे सगळं जग, त्यातला मोह, माया, हे सगळं तुझंच बनवलेलं आहे, पण तरीही तूच एकटाच करता, एको पुरखू विधाता आहेस. हे कसं समजून घ्यायचं? हे गुरुमत तत्वज्ञानाचं एक महत्वाचं सूत्र आहे बरं का. हे जग, याची रचना, यातलं आकर्षण म्हणजे माया, मोह, हे सगळं देवाच्याच हुकमात चालतं. पण तो स्वतः या सगळ्यात असूनही यापासून वेगळा आहे, अलिप्त आहे. तोच या सगळ्याचा निर्माता आहे आणि नियंत्रक आहे. आणि त्याला ओळखतं कोण? तर हौमे मारी मनसा मनही समाणी, गुरके शब्दी पछाता. ज्यांनी गुरुच्या शब्दाद्वारे, गुरके शब्दी, आपला अहंकार हौमे मारला आणि आपल्या मनातल्या ज्या इच्छा, आकांक्षा, मनसा आहेत त्यांना मनातच शांत केलं, मनही समाणी, त्यांनीच त्या एका देवाला ओळखलं आहे. म्हणजे अहंकार आणि आपल्या ज्या अनियंत्रित इच्छा आहेत त्या देवाला ओळखण्यातले मुख्य अडथळे आहेत आणि त्यांना फक्त गुरुच्या शब्दानेच दूर करता येतं. आता पुढचा भाग भक्तांसाठी खूपच आश्वासक वाटतो. अचिंतकम करही प्रभो तिनके जिन हरिका नामो प्यारा. ज्यांना देवाचं नाव प्रिय आहे त्यांची कामं देव स्वतः करतो. त्यांना चिंताच करायची गरज नाही. अचिंतकम म्हणजे काय नक्की? अचिंतकम म्हणजे अशी कामं ज्यांची चिंता भक्ताला करायची गरज पडत नाही. ती आपोआप अगदी सहजपणे होतात. याचा अर्थ असा नाही की भक्ताला काहीच करायचं नाहीये. तो आपलं काम करतो, पण त्याला त्या कामाच्या फळाची किंवा ते यशस्वी होईल की नाही याची चिंता नसते. कारण का? गुरुपरसादी सदा मनी वसिया, सभी कार्य सवारणहारा. गुरुच्या कृपेमुळे, गुरुपरसादी, ज्यांच्या मनात तो देव जो सगळी कामं पार पाडणारा आहे, सभी कार्य सवारणहारा, तो नेहमी वसलेला असतो. तिथे मग चिंतेला जागाच कुठे उरते. भक्त आपलं कर्म करतो आणि बाकी सगळं देवावर सोपवतो. आणि इथे इतरांना एक इशारा पण दिलाय, नाही का? ओना की रीस करे सुविगुचई.
जिन हरी प्रभू हे रखवारा, म्हणजे ज्यांचं रक्षण स्वतः देव करतोय त्यांची बरोबरी किंवा स्पर्धा करणारा स्वतःच अडचणीत येतो, त्याचा नाश होतो. विगुचै हा एक प्रकारे इशाराच आहे की बाबांनो, दुसऱ्यांची उगाच स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्या मार्गावर लक्ष द्या. अगदी बरोबर. ही ओळ आपल्याला हेच शिकवते की इतरांचं यश बघून जळण्याऐवजी किंवा त्यांची उगाच कॉपी करण्याऐवजी आपण स्वतःच्या साधनेवर आणि देवाच्या नामावर लक्ष केंद्रित करावं. ज्याच्या मागे स्वतः देव उभा आहे त्याच्याशी स्पर्धा करणं म्हणजे स्वतःचंच नुकसान करून घेणं आहे. आता पुन्हा एकदा बघा, गुरु किती महत्वाचा आहे यावर जोर दिलाय. बिनु सत्तिगुरु सेवे किनई न पाहिया, मनमुखी भोवकीमुळे बिललाई. म्हणजे खऱ्या गुरुची सेवा केल्याशिवाय कोणीही परमात्म्याला मिळू शकलेलं नाही. आणि जे करत नाहीत ते मनमुख, त्यांचं काय होतं, ते व्यर्थ पडपड करून भोवकी आणि रडून ओरडून बिललाई आत्मिक मृत्यू ओढवून घेतात. हो, भौकणे हा शब्द इथे लाक्षणिक अर्थाने वापरला आहे. जसं कुत्र विनाकारण भुंकतं ना, बरोबर, तसं मनमुख माणूस उगाच वाद घालतो, तक्रारी करतो, जगातल्या फालतू गोष्टीत अडकून आपला वेळ आणि शक्ती वाया घालवतो. ते आत्मिक शांततेपासून खूप दूर जातात. म्हणून म्हटलंय, मुळे म्हणजे आत्मिकरित्या ते मेलेलेच असतात. त्यांचं ते ओरडणं रडणं त्यांना शांती देत नाही. आणि त्यांचं भविष्य काय मग? आवही जावही ठौर न पावही, दुःखमही दुखी समाये. ते जन्म मरणाच्या फेऱ्यात आवही जावही अडकून राहतात. त्यांना कुठेच खरा आधार, खरी शांती, ठौर मिळत नाही. ते एका दुःखानंतर दुसऱ्या दुःखातच बुडून जातात. आणि याच्या अगदी उलट, गुरमुखी होवे सो अमृत पिवे सहजी साची समाये. जो गुरुच्या मार्गावर चालतो तो नामरूपी अमृत पितो आणि सहजपणे त्या शाश्वत सत्यात साची विलीन होतो, समाई. किती स्पष्ट मार्गदर्शन आहे इथे. केली तरी जन्ममरणाचा फेरा काही सुटत नाही. इतकंच नाही, पुढे तर असं म्हटलंय, वेद पडे ही ते वाद वखाणही, बिनु हरिपती गवाही. म्हणजे नुसते वेद किंवा दुसरे धर्मग्रंथ वाचून त्यावर उगाच वादविवाद वादवखाणही केले तर काही उपयोग नाही. देवाच्या नावाशिवाय, त्याच्या भक्तीशिवाय खरी इज्जत, देवाच्या दरबारात मान, पती मिळत नाही, उलट गमावला जातो. मग खरा मार्ग कोणता आहे? गुरु कसा हवा? मार्ग अगदी स्पष्ट आहे. सचा सती गुरु साची जिसू बाणी, भजी छुटही गुर सरणाई. तो सद्गुरू स्वतः सत्य स्वरूप असावा आणि त्याची वाणी म्हणजे त्याचा उपदेश बाणी सुद्धा सत्य असावा. अशा खऱ्या गुरुच्या शरणागतीमध्येच गुर सरणाई, सगळ्या बंधनांमधून मुक्ती, छूटही आहे. म्हणजे गुरुची निवड पण किती महत्वाची आहे हेही यातून कळतं. आणि शेवटी ज्यांनी हा मार्ग स्वीकारला त्या भक्तांचा गौरव केला आहे. जिन हरी मनी वसिया से दरी साचे दरी साच्यारा. ज्यांच्या मनात हरी बसला आहे तेच देवाच्या खऱ्या दरबारात दरी साचे, सत्यवान, सचियारा म्हणून स्वीकारले जातात. आणि त्यांची जी महती आहे ती फक्त त्या दरबारापुरती नाहीये. ओनादी शोभा जुगजुग होई कोई न मेटणहारा. त्यांची कीर्ती, त्यांची शोभा युगानुयुगे जुगीजुगी टिकते आणि ती कोणीही मिटवू शकत नाही, कोई न मेटणहारा. कारण ती माणसाच्या प्रयत्नांवर नाही तर देवाच्या कृपेवर अवलंबून असते. आणि शब्दाचा शेवट करताना तिसरे गुरु नानक या नावाने, जी सगळ्या गुरूंच्या एकतेचं प्रतीक आहे, म्हणतात, नानक तिनके सद बलिहारे जिन हरी राखिया उरी धारा. 8:1. नानक म्हणतात, ज्यांनी त्या देवाला आपल्या हृदयात उरी धारण केला आहे त्यांच्यावर मी नेहमी कुर्बान जातो, बलिहारी जातो. किती मोठी नम्रता आणि भक्तांबद्दलचा आदर दिसतो यात. खरंच हा शेवट तर भक्ती मार्गाचं आणि भक्तांचं महत्त्व एकदम अधोरेखित करतो. गुरु स्वतः अशा भक्तांसमोर नतमस्तक होतायत. या पूर्ण शब्दातून आपल्याला भक्ती, गुरुकृपा, नामस्मरण आणि देवाच्या संरक्षणावर पक्का विश्वास ठेवायची प्रेरणा मिळते. तर आजच्या या विचार चर्चेतून आपण पाहिलं की गुरु अमरदासजींनी किती स्पष्टपणे आपल्याला गुरुमुख आणि मनमुख यांच्यातला फरक दाखवून दिला आहे. देवाचं संरक्षण हे काही फक्त बोलण्यापुरतं आश्वासन नाहीये, तर ते प्रल्हादासारख्या भक्तांच्या उदाहरणातून सिद्ध झालेलं सत्य आहे. प्रतीती म्हणजे ती दृढ श्रद्धा आणि सहज अवस्था या गुरुमुख जीवनाच्या गुरुकिल्ल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि अहंकार, लोभ, उगाची कर्मकांड हे मनमुखाचे मार्ग आहेत जे फक्त जन्ममरणाच्या फेऱ्यात आणि दुःखातच घेऊन जातात.
गुरुची शरणागती आणि नामाचं अमृत हेच त्यातून बाहेर पडण्याचे खरे उपाय आहेत. या शब्दाने आपल्याला फक्त ज्ञान नाही दिलं, तर एक दिशा दिली आहे, एक मार्ग दाखवला आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार येतो मनात की आजचं जे आपलं जग आहे, धावपळीचं, अनेकदा शंका आणि चिंतेने भरलेलं, या जगात या शब्दात जी परतीती सांगितली आहे, तो अढळ विश्वास आपण आपल्या आत कसा निर्माण करायचा? देवाची जी संरक्षणाची जाणीव आहे की तो सदा रखदा आहे, ती आपल्या रोजच्या जगण्याचा भाग कशी बनवायची? काय वाटतं? हा खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कदाचित त्याची सुरुवात रोज थोडा वेळ काढून गुरबाणीचं मनन करण्याने होऊ शकते, गुरुच्या शब्दावरचा विश्वास अजून पक्का करण्याने होऊ शकते, आणि नामस्मरणाचा अभ्यास, त्यातून ती सहज अवस्था साधण्याचा प्रयत्न करणं, जिथे चिंता आपोआप कमी होतात. हे एक आव्हान पण आहे आणि संधी पण आहे. निरोप घेण्यापूर्वी आम्ही तुम्हा सर्वांना एका उत्तम आणि आशीर्वादित दिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आमच्याकडून बोलताना विशेषतः गुरबाणीच्या उच्चारात काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी. नम्र विनंती आहे की ही सेवा इतरांपर्यंत पोहोचावी, यासाठी कृपया शेअर करण्याचा विचार करा. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.